नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षागर्भ, व्हॅस्क्युलर मोर किंवा हेडेड फॉर्म मोल असं जे आहे ज्याला म्हणतात, तो हा 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आपण बघणार आहोत। GNM आणि थर्ड इयर आणि NM नर्सिंग स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यालाच आपण व्हॅस्क्युलर मोड असे म्हणतो। हे एक स्वाभाविक अतिजोखमीचे गरोदरपण, त्याची व्याख्या बघूया। त्यामध्ये गरोदर बाईच्या शरीरात कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिक हार्मोनची निर्मिती जास्त झाल्यामुळे कोरियोनिक विलायची सिस्टिक डिजनरेटिव्ह वाढ मोठ्या प्रमाणात होते। यामुळे कोरियोनिक विलायच्या द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाने भरलेल्या बारीक बारीक पिशव्या तयार होतात, म्हणून याला द्राक्षागर्भ असे म्हणतात। यामध्ये काय होतं तर गरोदर बाईच्या शरीरात कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिक हार्मोनची निर्मिती जास्त झाल्यामुळे कोरियोनिक विलायची सिस्टिक डिजनरेटिव्ह वाढ मोठ्या प्रमाणात होते। यामुळे कोरियोनिक विलायच्या द्राक्षाच्या आकाराच्या द्रवाने भरलेल्या बारीक बारीक पिशव्या तयार होतात, म्हणून याला द्राक्षागर्भ असे म्हणतात। तर याची कारणे कोणती आहेत तर द्राक्षागर्भाचे निश्चित कारण अजूनही समजलेले नाही, परंतु खाली दिलेले घटक सहाय्यभूत जोखमीचे धरले जातात। त्याच्यामध्ये पहिला आहे मातेचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असणे, मातेचे वय 19 वर्षापेक्षा कमी असणे, मालन्यूट्रिशन व ज्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा स्त्रियांमध्ये, ज्या स्त्रीचा रक्तगट अ असून तिच्या पतीचा ओ असेल, म्हणजे ज्या स्त्रीचा रक्तगट ए असून तिच्या पतीचा ओ असेल तर तिला द्राक्षागर्भ होण्याची शक्यता असते। अनुवांशिक ही कारणे आहेत। त्याच्यानंतर याचे प्रकार कोणते आहेत तर साधा द्राक्षागर्भ, कोरिओ कार्सिनोमा कर्करोगाचा द्राक्षागर्भ, कायमस्वरूपी द्राक्षागर्भ असे 3 प्रकार आहेत द्राक्षागर्भाचे। आता याची चिन्ह लक्षणे कोणती आहेत तर बाई आपण गरोदर आहोत तो 2-3 महिने पायी आलेली नाही असं सांगते। तर ती बाई जी आहे आपण गरोदर आहोत तो 2-3 महिने पायी आलेली नाही असं सांगते। पोटदुखी असते, ओटीपोटात दुखते, ही पोटदुखी गर्भाशयाची जास्त वाढ झाल्याने, आतल्या आत रक्तस्राव झाल्याने, आतल्या जंतुसंसर्ग झाल्याने किंवा आतील द्राक्षागर्भ बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय आलेल्या आकुंचनामुळे होत असते। त्याच्यानंतर संपूर्ण गर्भाशय भरून याचीच वाढ होते, मानवी गर्भाची वाढ अजिबात होत नाही। हा रोग अतिशय धोकादायक आहे, कारण गर्भ तर वाढत नाही परंतु गरोदरपणाची सर्व चिन्हे लक्षण दिसतात, जसे लघवीतून जाणारी हार्मोन्स, पोटाचा आकार वाढणे, सकाळी उठल्या उठल्या मळमळणे, उलट्या होणे इत्यादी। ज्यावेळेस बाई आपल्याकडे तपासण्यासाठी येते तेव्हा खालील गोष्टीवरून द्राक्षागर्भ हे लक्षात येते। त्याच्यानंतर गरोदरपणाच्या काळाच्या मानाने पोटाचा आकार खूपच वाढलेला असतो। ठीक आहे, गरोदरपणाच्या काळाच्या मानाने पोटाचा आकार खूपच वाढलेला असतो, तशी असतात ह्याची चिन्ह लक्षणे। म्हणजे बाई बाई आपण गरोदर आहोत 2-3 महिने पाळी आली नाही असं सांगते, म्हणजे पोटदुखी असते, ओटीपोटात दुखते, ही पोटदुखी गर्भाशयाची जास्त वाढ झाल्याने, आतल्या आत रक्तस्राव झाल्याने, आतल्या जंतुसंसर्ग झाल्याने किंवा आतील द्राक्षागर्भ बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयाला आलेल्या आकुंचनामुळे होत असते। संपूर्ण गर्भाशय भरून द्राक्षागर्भाची वाढ झालेली असते, मानवी गर्भाची वाढ अजिबात होत नाही। हा रोग अतिशय धोकादायक आहे, कारण गर्भ तर वाढत नाही परंतु गरोदरपणाचे सर्व चिन्ह लक्षण दिसतात, जशी लघवीतून जाणारे हार्मोन्स, पोटाचा आकार वाढणे, सकाळी उठल्या उठल्या मळमळणे, उलट्या होणे इत्यादी अशा प्रकारची लक्षणे असतात। त्यानंतर गरोदरपणाच्या काळाच्या मानाने पोटाचा आकार वाढलेला असतो, वजनही वाढलेले असते, पाल्पेशन केल्यास फिटल पार्ट्स हाताला लागत नाही, गर्भहृदयध्वनी ऐकू येत नाहीत, परंतु गरोदरपणाची इतर लक्षणे मात्र दिसून येतात। 12व्या आठवड्यानंतर जननमार्गाने रक्तस्राव होतो, काही वेळेस हा रक्तस्राव लालभडक व भरपूर प्रमाणात होतो, काही वेळेस आतल्यात रक्तस्राव होऊन खूप वेळ झाला असल्यास तो तपकिरी काळपट रंगाचा असतो, काही वेळेस द्राक्षासारखे छोटे छोटे फुगेही बाहेर पडतात, उलट्या होतात, काहींमध्ये सगभास म्हणजे जो प्रीएक्लाम्पशिया आहे, ठीक आहे, याची लक्षण दिसतात। रक्तदाब वाढतो, अंगावर सूज येते, लघवीतून अल्ब्युमिन जाते, काही स्त्रियांमध्ये तर हायपरथायरॉइडिझम आढळते। त्याच्यानंतर रोगनिदान ह्याचं कशावरून करता येतात तर पाल्पेशनवरून, गर्भहृदयध्वनी ऐकू येत नाही त्यावरून, युरिन टेस्ट कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिक हार्मोन जास्त प्रमाणात आढळतात यावरून, द्राक्षागर्भाची शक्यता दाट येते व निश्चितीकरणासाठी युनिनद्वारे तपासणी केली असता दोन्ही ओव्हरीचा आकार वाढलेला असतो, वॉस ओपन असेल तर रक्ताच्या गुठल्या किंवा काही वेळेस बारीक बारीक पाण्याने भरलेल्या पिशव्या तपासणीमध्ये आढळतात, अल्ट्रासोनोग्राफी करून निदान निश्चित करता येते। त्यानंतर ह्याच्यावरती उपचार काय आहेत तर ताबडतोब दवाखान्यात दाखल करून घ्यायचं आहे, ठीक आहे, संपूर्ण विश्रांती द्यावी, रक्ताची तपासणी करून ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग करून द्यावी, लागल्यास तयार असावी, म्हणजे ब्लड लागलं तर तयार असायला पाहिजे, लघवीची ग्रुप
ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग करून रक्त द्यावे लागल्यास तयार असायला पाहिजे, म्हणून आधी आपण ब्लड कलेक्ट करून ठेवतो, जे चेक केलं जातं. आपल्याला ब्लड ग्रुप बघितलं जातं कुठल्या पेशंटचा ब्लड ग्रुप आहे क्रॉस मॅचिंगसाठी. लघवीची तपासणी अल्ब्युमिन शुगरसाठी करावी, तसेच हार्मोनसाठी करावी. पेरिनियल वॉश देऊन स्टराईल पॅड देऊन टी बँडेज बांधावे व त्याचा मूलसाठी काळजीपूर्वक निरीक्षण करावे. सिंटोसिनॉन ही ड्रीप द्यायची किंवा DNC करायचे डॉक्टर निश्चित करतात, त्याप्रमाणे तयारी करावी व रोग्याची काळजी घ्यावी. टिटॅनस टॉक्साईडचे 2 डोस द्यावेत. कुटुंब नियोजनासाठी निरोधचा सल्ला द्यावा. 2 मुले असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला द्यावा. कॉपर्टी कधी बसवू नये, ओरल पीस कधी देऊ नयेत अशा व्यक्तींना. त्यानंतर फेरस सल्फेट 200 मिलीग्रामची गोळी दिवसातून 1 वेळेस 3 महिने सांगावी. परत जेव्हा दाखवून येणे आवश्यक आहे समजावून सांगायचं, परत दाखवायला यायचं आवश्यक आहे असं आपल्याला त्यांना सांगायचं आहे. याचे विपरीत परिणाम काय आहेत? धोके तर ऑपरेशनपूर्वी, ऑपरेशनच्या वेळी किंवा ऑपरेशननंतरही अचानक व भरपूर रक्तस्राव होऊ शकतो. जंतुदोष आहेत हे आपण टाळू शकतो. रक्तस्राव आटोक्यात आणून निर्जंतुकीकरणाचे काटेकोर पालन करून आणि अँटीबायोटिकचा वापर करून आपण जंतुदोष टाळू शकतो. तर अशा प्रकारे. आणि नंतर आहे कोरिओनिक व्हिलाचा. जो कोरिओनिक व्हिला जर गर्भाशयामध्ये खूप म्हणजे गर्भाशयाला भिंतीला जखम होणे हेही होतं, तर कोरिओनिक व्हिला जर गर्भाशयामध्ये खूप खोलवर रुजली असेल तर ऑपरेशन नंतरही खोलवर राहिलेल्या कोरिओनिक व्हिलाची वाढ होऊन वाढ होत जाऊन गर्भाशयाला आरपार छिद्र पडण्याची शक्यता असते. अशा वेळेस अंतर रक्तस्राव होऊन बाई दगावण्याची शक्यता असते किंवा धोका असतो. अशा प्रकारे अजून एक असं नाही, कोरिओकार्सिनोमा म्हणजे गर्भाशयाच्या कोरिओकार्सिनोमा होण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी म्हणून लघवीमधून बाहेर पडणाऱ्या कोरिओगोनिक गोनाट्रोफिनचे प्रमाण पाहतात. ही तपासणी सुरुवातीस 2-3 आठवड्यांनी करतात. स्वाभाविक रिपोर्ट येईपर्यंत त्यानंतर वर्षभर महिन्यातून 1 वेळेस व दुसऱ्या वर्षी 3 महिन्यातून 1 वेळेस लघवीची तपासणी करतात. द्राक्षागर्भासाठी जरी डायलेटेशन व क्युरेट केले तरी एखादा कोरिओगोनिक विलायचा आत राहिला तर त्यापासून परत द्राक्षागर्भ राहण्याची शक्यता असते. कोरिओकार्सिनोमा गर्भाशयाच्या भिंतीला जखम होणे, रक्तस्राव, जंतुदोष. त्याच्यानंतर हे उपचार आहेत, रोगनिदान आहे, हे चिन्हे लक्षणे आहेत, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रकार आहेत, कारणे आहेत, द्राक्षागर्भाची व्याख्या. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.